श्री शनी देवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा, जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर जीवनामध्ये एखाद्या सद्गुरूंची गरज असते। आपले सद्गुरू आपल्याला सांसारिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे घेऊन जात असतात। आपण पाहतो अनन्य मार्गाने अनेक प्रकारे आपण पोचण्याचा प्रयत्न करतो अध्यात्मापर्यंत, आणि करत असताना सुद्धा आपल्यावर विश्वास नसल्यामुळं थोडंसं द्विधा मनस्थितीत आपण येतो। ते योग्य निर्णय देणारे हे सद्गुरू असतात। आपण योग्य ठिकाणी पोचलोत का नाही, आपली पारमार्थिक उंचीची मर्यादा कुठंपर्यंत आहे आणि आपण पोचलोत कुठे, ते आपल्या लक्षात येत नाही। मग अशा वेळेस आपण गोंधळून जातो। ते गोंधळून गेल्यानंतर आपली उंची गाठलेली असते, आपण त्या टप्प्यापर्यंत गेलेला असतो, तरी पण आपल्यावर विश्वास नसल्यामुळं थोडंसं थांबतो आपण। जसं आपण पाणी घरामध्ये तापवत असतो, पाणी तापवतो म्हणजे अग्नी खाली जाळ असतं, वर पातेलं असतं, त्याच्यामध्ये पाणी असतं। जर अग्नीवर जर पाणी वतलं तर ते पाणी तापू शकत नाही, अग्नी विझू शकते, पण त्याला माध्यम म्हणजे पात्र आहेच, पातेलं असेल किंवा तुमचं का असेल, हे माध्यम आहे। आपण भाकरसुद्धा शेकत असतो, भाकर शेकत असताना तवा असतोच, पण ते तवा असल्याशिवाय अग्नीलाही हाय लागता येत नाही, देता येत नाही आणि भाकरही भाजत नाही। त्या पद्धतीनं अध्यात्मामध्ये सुद्धा एक पारमार्थिक उंचीपर्यंत पोचण्यासाठी, सांसारिक जीवनातला पूर्णविराम देण्यासाठी आपल्याला एक सद्गुरूंची गरज असते। ते सद्गुरू आपल्याला आपली उंचीची मर्यादा जर चुकत असेल तरी आपल्याला ते दिशा देत असतात। अध्यात्मामध्ये सुद्धा, पुराणामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं आपण पाहतो। बऱ्याच उदाहरणं आपण पाहिलं की आपण माळ घालतो, बुक्का लावतो, गळ्यामध्ये लिंग बांधतो, दीक्षा घेतो। अनेक संप्रदायाच्या अनेक पद्धती आहेत दीक्षा घेण्याच्या। ह्या ब्रह्मांडाचा विश्वाला गवसणी घालणारा शिव हा पारमार्थिक जीवनापर्यंत पोचल्यानंतर तो आपल्याला भेटतो असं म्हणतात, पण तो असतोच आपल्यापाशी, हे मात्र आपण विसरलेला असतो। म्हणून आपल्याला आपली ओळख करून देण्यासाठी जीवनामध्ये एक सद्गुरूंची गरज असते। आपल्याजवळ तो आहे। आपल्याला 3 प्रकारचं मळ असतो, एक स्थूल शरीराचं, एक कारण शरीराचं, एक सूक्ष्म शरीराचं। हे तिन्ही प्रकारचे मळ काढायचं असेल तर सद्गुरूंची गरज असते। सद्गुरूशिवाय कोणी काढू शकत नाही, तो आपल्याला काढता येत नाही। सद्गुरू त्याची ओळख करून देतो आणि मग तो मळ काढतो। मळ काढल्यानंतर तो आपल्यावर संस्कार विधी करतो
आपल्यावर बेलफुलं वाहतो, आपलं मस्तकाभिषेक करतो, एक प्रथा आहे, दीक्षा घेण्याची प्रथा आहे. ते सगळं विधिवत झाल्यानंतर आपल्यावर बंधनं आले. आपल्यावर असे बंधनं आले की आपल्यावर या स्थूल शरीरावर सद्गुरूंनी क्रिया केलेली आहे. स्थूल शरीरातून आपण कारण शरीराकडे जातो, त्यातनं सूक्ष्म शरीराकडे जातो आणि सूक्ष्म शरीराकडे गेल्यानंतर मात्र स्वतःची ओळख आपल्याला स्वतःला होते. आणि स्वतःची ओळख स्वतः झाल्यानंतर मात्र आपण आपले पावलं चुकवत नाही, आपली दिशा बदलत नाही. हा तुळशीचा माळ साधं तुळशीचा माळ म्हणतो, रुद्राक्षाचे माळ म्हणतो, ब्रह्मांडाचा तो एक प्रतीक आहे. हा ब्रह्मांड जो आहे, ब्रह्मांडाचा तो प्रतीक आहे. गळ्यामध्ये माझ्या लिंग आहे, मी लिंगाकार लिंगपूजा शिवपूजा करतो. हा ब्रह्मांड आहे. हा ब्रह्मांड छोटंसं इवलंसं ब्रह्मांडाची पूजासुद्धा मी माझ्या हातावर घेऊन करू शकतो. मग तुम्ही म्हणाला हा एवढा मोठा ब्रह्मांड हातात कसं काय? तर तुम्ही एवढे मोठे आहात, 5 फूट उंची असेल तुमची, 1.5 फूट रुंदी असेल किंवा शरीर दष्टपुष्ट असेल. जर तुम्ही एखाद्या फोटोग्राफरकडे गेलात आणि तुमचा फोटो जर काढला, तुमचा फोटो अंगठ्यावरच निघतो आणि अंगठ्यावड्या फोटोमध्ये तुम्ही पूर्ण उभं दिसताय. अंगठ्यावड्या फोटोमध्ये तुम्ही पूर्ण उभं दिसताय. एखाद्या हत्ती, एवढा मोठा हत्ती असतो, हत्तीला जर पाहायचं असेल सूक्ष्ममध्ये तर आपण त्याच्या हत्तीपुढे जर आरसा धरलात तर तो संपूर्ण हत्ती छोट्याशा आरशामध्ये दिसू शकतो. तसा ब्रह्मांडाचा हा प्रतीक आहे. याचा अर्थ तो छोटा आहे म्हणजे छोटा होत नाही. असंच काय झालं, एकदा उपनिषदामध्ये या लिंगाला धन बनलेला आहे आणि आगम निगम यामध्ये लिंग बनलेला आहे. तो परमात्मा परमेश्वर आहे. तो अनेक पुराणामध्ये अनेक नावाने तो ओळखला जातो. अनेकांनी साधुसंतांनी अनेक पद्धतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. जो तो ज्या ज्या पद्धतीनं त्याला वर्णन करता येतं त्या त्या पद्धतीनं त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. असा हा ब्रह्मांडाचा शिव. एकदा विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं वाद चाललं. दोघांचं वाद चालल्यानंतर ते म्हणायला लागले आम्ही श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ. ह्यांचा वाद असा झाला की श्रेष्ठत्वावर वाद झाला. तेव्हा त्या ठिकाणी ब्रह्मांडाचा नायक परमेश्वर शिव साक्षात शंकर तिथं प्रकट झाले आणि ते प्रकट होऊन दोघांच्या मध्ये थांबले. तुम्ही दोघंही भांडू नका, तुम्ही दोघंही भांडू नका. दोघांनी एक काम करा, एकाने ह्या लिंगाचं मस्तक पाहून या आणि एकाने पाये जिथे चरण आहेत ते पाहून या, असं शिवानी सांगितलं. हे शिवलिंग लिंग पुराणातसुद्धा हा विषय आलेला आहे. तेव्हा दोघांनी ठरवलं. ब्रह्मदेवाने हंसाचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाने हंसाचं रूप धारण करून त्यांनी वर गेले मस्तक पाहायला आणि विष्णुदेवाने वराहाचा रूप धारण केला आणि ते चरण पाहायला गेले खाली. हजारो वर्ष गेले तरी त्यांना चरण आणि मस्तक का घावला नाही त्यांना. शेवटी ब्रह्मदेवाने थोडीशी लबाडी केली. ब्रह्मदेवाने अशी लबाडी केली की केतकीच्या फुलाला आणि गोमातेला त्यांनी सांगितलं तुम्ही दोघंही साक्षीदार व्हा आणि आपण शिवाला सांगूया आपण मस्तक पाहून आलोत. इतक्या तिकडे विष्णुदेव म्हणाले की आपण चरण अजून पाहिलं नाही, हजारो वर्ष गेले तरी चरण आपल्याला सापडले नाहीत. मग जिथं पाहिलं होतं तिथं एक निशाणी केली, त्यांनी खूण केली आणि ते वराह रूपाने ते वर आले आणि वर येईपर्यंत तिथं ब्रह्मदेव शिवाजवळ थांबले होते आणि शिवाला सांगितलं की आम्ही मस्तक पाहून आलोत, आम्ही मस्तक पाहून आलोत असं सांगितलं. आणि तुम्हाला जर शंकराला म्हणाले तुम्हाला खोटं वाटत असेल तर ह्या गोमातेला विचारा आणि केतकीच्या फुलाला विचारा. तेव्हा सांगितलं तर दोघांनी साक्ष दिलं. दोघांनी साक्ष दिल्यानंतर तो ब्रह्मांडाचा नायक, आदिदैवत, मूळ दैवत, महापुरुष यांनी त्यांना शाप दिलं. त्यांनी गायला म्हणाला, गोमातेला सांगितलं की ज्या मुखाने तो खोटं बोलीस तुझं मुखाचं दर्शन कधी होणार नाही, कुणीही समाजामध्ये तुला प्रतिष्ठा राहणार नाही, तो मुखाचं दर्शन कोणी घेणार नाही. आजही पहा गोमातेचं आपण शेपटीला हात लावून दर्शन घेतो, गोमातेला पाठीमागनं नमस्कार करतो आणि कधीही केतकीचं फूल आपण ते शंकराला किंवा कुठल्या देवतेला वाहत नाही. तरी सांगितलं जरी कोणी वाहणार असेल
तरी तुझं जीभ कापलं जाईल, तुमचं जीभ फाडलं जाईल, जिभेला 2 भाग करतील आणि तुला वाहतील. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं की तुझं मंदिर कुठेही राहणार नाही. बघा, ब्रह्मदेवाचे जसे विष्णूचे मंदिर आहेत, जसे शिवाचे मंदिर आहेत, तसे मंदिर ब्रह्मदेवाचे कुठेही मंदिर नाहीत. क्वचित अपवाद पुष्करला एक आहे किंवा अन्य काही ठिकाणी क्वचित मंदिर आहेत. ब्रह्मदेवाला कोणी मानत नाही. तसं विष्णुदेव वराह रूपाने वर आले आणि त्यांनी सांगितलं की मी का चरण पाहिला नाही आणि जिथंपर्यंत पाहिलं मी तिथं खून करून आलेला आहे. असं सांगितल्यानंतर ईश्वराने त्याला सांगितलं की तू खरं बोललास, सत्य हेच परमेश्वर आहे. हे इथंपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एवढा मोठा मला सारांश सांगावं लागलं. सांगण्याचा उद्देश हा आहे की सत्य हे परमेश्वर आहे आणि सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. तुम्ही जे करताय प्रत्येकाला मी केलं तेच पूर्व दिशा, मी करतो त्याचे योग्य, प्रत्येकानं वाटतं. प्रत्येक जण असं म्हणतो की माझ्या एवढं शिक्षण कुणाला नाही, माझ्या एवढं बुद्धी कुणाला नाही, माझ्या एवढं ज्ञान कुणाला नाही, माझ्या एवढं कला कुणाकडे नाही, माझ्या एवढं भाकरी कोण चांगलं करत नाही म्हणणारे सुद्धा माता भगिनी खूप आहेत. की अहंभाव काढायचा असेल तर सांसारिक जीवनातनं मुक्त होऊन पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करायचा असेल तर जीवनामध्ये सद्गुरूंची गरज असते. आणि सद्गुरू प्रथम तुम्हाला सत्य दाखवत असतो. सत्य हेच परमेश्वर आहे. ब्रह्म आणि विष्णूतला सुद्धा सत्य दाखवणारा ईश्वर, तो ईश्वराचा अंश म्हणजे सद्गुरू आहे, लक्षात ठेवा. हा ईश्वराचा अंश जो आहे तो खरा सद्गुरू असतो. आता ते छाछू करणारे सद्गुरू नाही, ते सद्गुरू वेगळे, हे सद्गुरू वेगळे. ते छाछू करणारे सद्गुरू तुम्हाला संपत्ती देतो, तुम्हाला धन देतो, तुम्हाला तुमचे लग्न करतो, तुम्हाला चमत्काराने अमुक करून देतो, चमत्काराने तमुक करून देतो म्हणणाऱ्याकडे लाईन लागलेली असते. पण तो टिकणारं नसतं, शाश्वत नसतं. त्यामध्ये काही शाश्वत नसतं. अशा सद्गुरूंची ह्या कलियुगामध्ये गरज आहे. खऱ्याच ईश्वर दाखवणाऱ्या सद्गुरूंची दुर्मिळातले दुर्मिळ सद्गुरू जो तुम्हाला जीवनामध्ये भेटतो तो खरा सद्गुरू असतो. आणि तोच ईश्वर दाखवतो आणि तोच सत्य दाखवतो. सत्य हे ईश्वराचं प्रतीक आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही माळा घाला, कितीही तुम्ही ग्रंथ वाचा, कितीही पारायण करा, कितीही दानधर्म करा, जर तुमच्या मनातला सत्यता टिकलं नसेल तुमच्या मनामध्ये, तर त्या अध्यात्माच्या पाठीमागनं तुम्हाला जर प्रवास करून लबाडी करून अहंभाव आणणारे खूप लोक आहेत. खूप लोक तुम्हाला फसवणारे पावलाला कलियुगामध्ये मिळतील. त्याच्यावर बाजार मांडणारे खूप लोक आहेत आणि बाजाराला बाजार भेटणारे खूप लोक आहेत. उघड्या जाऊन नागडे गेले तर थंडीनं काकडून मेलं, काही उपयोग होणार नाही. अशांची गाठ अशी परमेश्वर घालून देत असतो. त्याचं एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, खूप सुंदरसं उदाहरण आहे. एका गावामध्ये शिवलिंग बसवायचं होतं. गावाच्या गावकऱ्यांनी ठरवलं महादेवाचं मंदिर बांधायचं. गावामध्ये महादेवाचं मंदिर नाही आहे आणि महादेवाचं मंदिर बांधून आपण गावामध्ये एक पारमार्थिक संसार चालू करूया असं त्यांनी ठरवलं. त्यावेळेस त्यांनी मंदिर बांधलं आणि काशीला गेलं आणि तिथलं एक शिवलिंग आणलं. आता शिवलिंग आणल्यानंतर तिची गावात आल्यानंतर हे विधिवत सगळं विधी करावं लागतं आणि विधी करत असताना त्याची मिरवणूक वगैरे काढायची असते. ते मिरवणूक काढताना मग यांनी गावकऱ्यांनी ठरवलं की आता आपण मिरवणूक बैलगाडीत वगैरे काढायला नको, आपण विश्वेश्वराचं महादेवाचं वाहन नंदी आहे, मग आपण बैलावरनी मिरवणूक काढूया. मग गावातला एक दष्टपुष्ट बैल आणला, मजबूत बैल होता आणि त्या बैलाच्या पाठीवर त्याला धुतलं साबणाने सगळं स्वच्छ, त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याला चना गूळ वगैरे सगळं खायला दिलं. तो बैल म्हणायला लागला आज माझं वेगळं दिवस आहे, आज काहीतरी वेगळंच आहे असं मनामध्ये तो म्हणायला लागला. त्याच्या पाठीवर झूल घालण्यात आलं, शिंग रंगवण्यात आले, पाय रंगवण्यात आले, सगळं रंगवून त्याच्यावर चौरंग बांधण्यात आलं आणि चौरंगावर शिवलिंग ठेवलं आणि मिरवणूक आपली निघाली गावातनं. अख्ख्या मुख्य चौकातून मिरवणूक निघत असते प्रत्येक गावामध्ये.
मिरवणूक निघत असताना लोक पुढे वाजंत्रे वगैरे वाजून नाचत होते, गान करत होते, चांगले भजन करत होते. हे करत असताना त्या बैलाला वाटलं की माझी किती स्वागत करतात लोक, माझी किती स्तुती करतात, असे त्याच्या मनामध्ये अहंभाव आला. आणि प्रत्येक माता भगिनी दारापुढे आल्यानंतर त्या बैलाला ववाळायला लागले, त्याच्या पायावर पाणी घालायला लागले, त्याला हळद कुंकू व्हायला लागले. त्याला म्हणा लागला माझी एवढी प्रतिष्ठा, किती मोठी प्रतिष्ठा आहे माझी. तो अहंभावामध्ये गेला, त्याला वाटलं की आता अंग हलवावं, जरासं अंग जरा जड झालं आहे. तो अंग हलवायला गेला आणि ते अंग हलवायला गेल्यानंतर ते वर ठेवलेलं चरवांवर ठेवलेलं शिवलिंग खाली पडला. शिवलिंग खाली पडल्यानंतर तुम्हाला सांगतो ज्याच्या हातात जे दिसल त्याच्याने त्या बैलाला हाणा लागले. कुणीही सुट्टी दिलं नाही. इतकं परदडून काढलं, इतकं परदडून काढलं की तिचे हाडं मोडून काढले त्या नंदीचं. त्या नंदीला वाटलं की माझी पूजा करतात. बाबांनो तुमचं समज आहे, तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला भस्म आहे म्हणून तुमची प्रतिष्ठा आहे, लक्षात ठेवा. नाहीतर तुमची प्रतिष्ठा शून्य आहे. पशुपेक्षाही आपण हीन आहोत. म्हणून जीवनामध्ये पारमार्थिक जीवनाकडे घेऊन जाणारा सद्गुरूंची गरज, हे काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. आपण पशुपेक्षा हीन आहोत. ही पशु हवं, पशुला तर आपण व्यसन घालून बांधून तर ठेवतो. आपलं मन सैरावेरा पडतं, आपलं मन कुणीकडे पडतं. ह्या मनाला आवरायचं असेल, मनाला नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल, पावलाला आपल्या चरणाला नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल, आपल्या नजरेला नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल, आपल्याला हाताला नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल, तर आपण आपली उंची अध्यात्माची कुठंपर्यंत पोचली याची तपासणी करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये सद्गुरूशिवाय पर्याय नाही. हे सद्गुरू काय करावं ह्याचे कारण हे आहेत. काय लोकांना वाटतं काय सद्गुरूकडनं मिळणार आहे, काय प्राप्त होणार आहे, त्यांना दक्षिणा द्यायचं असतो, त्यांना अमुक द्यायचं असतो, तमुक करायचा असतो. मग माळा तुम्ही तुमच्या हाताने करून घेऊ शकता. एखाद्या तारुण्यामध्ये आलेले एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी ठरवलं, किंवा एखाद्या मुलीनं सोनाराच्या दुकानात गेलं आणि मंगळसूत्र घेतली आणि हाताने बांधून घेतली तर ते बाई होऊ शकते का? नाही होऊ शकत. ते विधिवतच ते पाहिजे सगळं विधी, तर तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा, मान, सन्मान हा मिळतो. तर तुमच्या गळ्यामध्ये माळ असेल, कपाळावर भस्म असेल, बुक्का असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ असो, रुद्राक्षीची असो, गळ्यामध्ये लिंग असो, जे काय ज्या ज्या पंथामध्ये जी जी प्रथा आहे तेथे जर तुमच्या गळ्यामध्ये सन्मानपूर्वक असेल तर तुम्हाला सन्मान मिळेल आणि तुमच्यातलं पशुत्व निघून जाईल. लक्षात ठेवा, पशुत्व निघून जायचं असेल एकच माध्यम आहे, तर सद्गुरू. कुणी किती उंचीला पोचलं याला महत्त्व नाही, कोणाकडे किती ज्ञान आहे याला महत्त्व नाही. तुम्ही तुमची स्वतःची नियंत्रण स्वतःवर आहे का नाही. जोपर्यंत तुमचं नियंत्रण तुमच्यावर मिळवू शकत नाही तोपर्यंत आपण या कलियुगामध्ये पहिल्या पायरीला अध्यात्माच्या चढू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये आपण जेव्हा करतो, जे काय करतो, गुरु छोटा असो मोठा असो, सद्गुरू कसाही असो, घरामध्ये एखादी बुद्धिवंत अध्यात्मातली एखादी आजीसुद्धा आपली सद्गुरू होऊ शकते. प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टीवरती आपल्याकडे लक्ष ठेवत असते, आपण तिचं ऐकत नाही. ती सद्गुरू रूपानेच असते. एखादा आजोबा घरामध्ये असू शकतो, तो आपल्याला प्रत्येक वेळेस पावला पावलाला आपल्याला आठवण करून देत असतो तो, पण त्याचा आपण मानत नाही. का मानत नाही तर आपण आपला कल सगळा दुराचाराकडे, व्याभिचाराकडे, दुष्टाकडे, लोभाकडे, ह्या मत्सराकडे, द्वेषाकडे हे पसरत असतो. बघा, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, अध्यात्म करा, असा अध्यात्म करा की तुमच्या हृदयातला रावण दबला पाहिजे, राम दबला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्याकडे दोघंही आहेत. एकीकडे राम बसलाय, एकीकडे रावण बसलाय, एकीकडे कृष्ण बसलाय, एकीकडे कंस बसलाय. दोघंही तुमच्या हृदयात बसलेले आहेत. कुणाला दाबायचं, कुणाचं ऐकायचं हे आपण ठरवलं पाहिजे. हे ठरवण्याचं सगळं हक्क, अधिकार हा तुम्हाला आहे. लक्षात ठेवा, माणूस आशेवर जगतो. हे आशा ही निराशा करत असते. आशा ही निराशा करायचं. जो तुम्ही ज्या आशेवर जगताय तो आशा म्हणजे तुम्हाला आयुष्यभर गुलाम ठरवतो, गुलाम बनवायला होतो. लक्षात ठेवा, तुम्ही काहीतरी प्राप्त होईल, मला कुणीतरी काहीतरी देईल, मला कुणीतरी काहीतरी मदत करल म्हणून त्यांची हंजी करायच्या आणि त्यांच्या कासातल्या गोचडी तोडत बसायच्या आपण.
गोचिड माहिती आहे ना, गायच्या कासात गोचिड असतं, पण त्याच ठिकाणी तिच्या थानामध्ये दूध आहे हे कळत नाही. सद्गुरू जेव्हा सांगतो यामध्ये दूध आहे, तेव्हा आपण प्राशन करत असतो. मग आयुष्यभर गोचिडीतून ह्या कलियुगातल्या आशेला बळी पडण्यापेक्षा, कंसाचं रावणाचं ऐकण्यापेक्षा आपण आपल्या हृदयामध्ये असलेला ईश्वराचा जर ऐकलात आणि ईश्वरापर्यंत पोचायचं असेल तर जीवनामध्ये योग्य सद्गुरू केलात तर आपण कधीही अपयशी ठरणार नाही.